कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही नेहमी हिची बाजू घेता ना? घ्या घ्या त्याची बाजू। तरी मी तुम्हाला सांगते की आपल्या पदरात लीलासारखी मुलगी आहे। हिने आपलं तोंड काळ करण्याआधी हिला उजवून टाका आपण नाही। या घराबाहेर जर पडलीस ना तंगडं मोडून ठेवेन। मोबाईल फोन त्या फोनमुळे झालंय सगळं। आणि तू ग जवळ का उभी आहेस? जवळ का उभी? लांबो लांबो हिच्यापासून। सारखं जवळ जवळ ताई ताई म्हणून जवळ जायचं नाही तिच्या। तुलाही घेऊन खड्ड्यात पडेल येऊ तसा। काय माझं तोंड काय बघताय असं? तुमच्यामुळे झालंय सगळं। तुमचे लाड करण्याचे परिणाम आहेत म्हणून डोक्यावर चढली शेफारली येते नाही ते काय नाही। काहीही करून लवकरात लवकर हिची पाठवणी नाही केली तर नाव कालिंदी लावणार नाही मी। आमचं सिलेक्शन झालं की कळवू तुम्हाला। किती सुंदर आहे। हा पण छान आहे। वहिनी तुम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी सिलेक्ट करा ना। हे बघा हे खूप छान दिसेल तुमच्यावरती। यातला बेस्ट दागिना सिलेक्ट करा। हो पण आपल्यासाठी नाही, आपल्या होणाऱ्या सासूसाठी। वहिनी पण एजंटनी आपल्याला लग्नाची तयारी करायला सांगितली। त्यांची प्रायोरिटी आपण नाही आहोत, त्यांची खरी प्रायोरिटी त्यांनी अंतराईंना दिलेला शब्द आहे। त्यामुळे खरेदी जहागीरदारांच्या होणाऱ्या सुनेसाठी करा। वाव, लग्नाची तयारी सुरू पण केलीत? अरे आलात तुम्ही? या या बसा। ये ना बस। बाय द वे, हु इज द लकी गर्ल? बरं आहे बाबा तिचं, घरची जबाबदारी असेल पण त्याचबरोबर श्रीमंती मिरवण्याचा चान्स मिळणार आहे। रूपा ज्यूस आण। पण तुमच्याकडे गंमतच आहे। युजुअली घरातील मोठी माणसं छोट्यांवर जबाबदारी सोपवतात आणि निवांत होतात। तुमच्याकडे तर उलटीच गंगा वाहते। ती लहान मुलगी येऊन तुमच्यावरती राज्य करणार आहे। झालं तुमचं? निदान ज्यांच्या घरात बसला आहात त्यांना तरी नावं ठेवू नकात। एवढे संस्कार नाहीयेत का तुमच्याकडे? हे अभिराम जहागीरदारांचं घर आहे। त्यांच्या घराण्याला, त्यांच्या माणसांना, त्यांच्या पर्सनल गोष्टींना नावं ठेवलेलं इथे खपवून घेतलं जाणार नाही। आणि असं करणाऱ्या लोकांना इथे थारा नाहीये। या तुम्ही। दुर्गा, अगं काय हे? ही तर लग्नाची तयारी दिसते। म्हणजे अभिरामने तुम्हाला त्या मुलीबद्दल काही सांगितलं का? नाही आजी। नाही? आजी तुम्हाला तर सगळं माहीतच असेल ना? येऊन घ्या की विक्रांत देशमुख लग्न झालेला माणूस आहे। तो एका रिस्पॉन्सिबल पोस्टला आहे आणि रेवती नावाच्या एका मुलीला त्यांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलंय आणि तिचा छळ केलाय। इन्स्पेक्टर विक्रांत मुळेच त्या मुलीने सुसाइड करायचा प्रयत्न केला। रेवतीची मोठी बहीण कंप्लेंट करायला आली होती।
पण तिची कंप्लेंट न घेता तिच्याबरोबर मिसबिहेव केलं गेलं आणि मला वाटतंय की कंप्लेंट करायला इतके पॉइंट्स इनफ आहेत. या कंप्लेंटची इन्क्वायरी करायची गरजच नाहीये कारण की विटनेस स्वतः मिस्टर विक्रांत सर. आणि मी जे बोललोय ते तुम्ही काहीच लिहून घेतलेलं नाहीये आणि मला हे कळत नाहीये मी जे जे बोललो ते तुम्ही लक्षात कसं ठेवणार आहात. पण ही केस सॉल्व्ह व्हायला हवी आणि ही केस सॉल्व्ह नाही झाली तर मला ही केस माझ्या स्वतःच्या हातात घ्यावी लागेल आणि त्याचा परिणाम तुझ्यासाठी फार वाईट होतील. मी आता निघतोय पण माझ्या कंप्लेंटवर लवकरात लवकर ऍक्शन घ्या. सी यू सून. एजे हिला आणि रेवतीला का सपोर्ट करतो? त्यांचा एजेशी काय संबंध? तुम्ही नेहमी हिची बाजू घेता ना. तरी मी तुम्हाला सांगते की आपल्या पदरात लीलासारखी मुलगी आहे. हिने आपलं तोंड काळं करण्याआधी हिला उजवून टाका. आपण नाही. लांबो लांबो हिच्यापासून. ताई ताई म्हणून जवळ जायचं नाही तिच्या. तुलाही घेऊन खड्ड्यात पडेल ही अवतसा. नाही ते काय नाही. काहीही करून लवकरात लवकर हिची पाठवणी नाही केली तर नाव कालिंदी लावणार नाही मी. अगदी आईवर गेली असतो. कुणाची चूक असली ना तरी ओरडा खायला ही पुढे असायची. तिने ना कधीच कुणाला दुखावलं नाही. तिला मी खूप चांगलं ओळखायचो पण आता तिच्यापेक्षा जास्त तुला ओळखतो. कालिंदी तुला काय बोलली त्यात काही नवीन नाही. मला खात्री आहे माझी लीला छोट्या मोठ्या चुका करत असली ना तरी माझा विश्वासघात कधी करणार नाही. पण बाबा तू जेव्हा आज स्वतःवर घेतलास ना तेव्हाच मला वाटलं काहीतरी कारण आहे. काय झालं लीला? खरं काय झालं ते सांग मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.